चल. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे जितेंद्र चासकर. आज चाललो आहे मी सुरतला. सकाळी 6:20 शताब्दी एक्सप्रेस मला मुंबई सेंट्रलवरून पकडायची होती. सकाळी 5 वाजता आवरून मी घाटकोपरवरून ट्रेन पकडून दादरला पोहोचलो. दादरला उतरून मी चर्चगेटला जाणारी लोकल पकडली. बाहेर वातावरण खूप छान होतं. त्यानंतर मी मुंबई सेंट्रलला उतरलो. मुंबई सेंट्रलला उतरून मी जिथे लोकल लागतात तिकडे निघालो. तिकडे पाहिलं तर लोक खूप ट्रेनचं वेट करत होते. आपली ट्रेन म्हणजे शताब्दी एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 1ला लागलीच होती. मी माझा डब्बा शोधत पुढे चालत गेलो. ट्रेनमध्ये आपलं सीट शोधणे म्हणजे एक आपल्यासमोर आव्हानच आहे. शेवटी खूप शोधल्यानंतर फायनली आपल्याला आपलं सीट भेटलं. वा, काय मस्त वाटतं. ट्रेन बरोबर 6:20 प्लॅटफॉर्मवरून सुटली. त्यानंतर आपला अवतार कॅमेरामध्ये टिपून आपण स्टोरी अपलोड केली. मला नंतर खूप भूक लागली होती. ट्रेनमधल्या काकांनी मला बिस्किट व चहा दिला. नंतर 20 मिनिटांनी मला लगेच ब्रेकफास्ट मिळाला. त्यामध्ये पोहे, ब्रेड आणि 20वाली मँगो फ्रुटी होती. नाश्त्याचा आनंद घेत मी बाहेरचा क्लायमेट एन्जॉय करत होतो. वा वा वा, मला बाहेरचं वातावरण बघून तो एक डायलॉग आठवला. काय ती झाडी, काय तो डोंगर, काय हे निळं आकाश, एकदम ओके मध्ये आहे सर्व. त्यानंतर बाहेर पाऊस देखील चालू झाला होता. असा आपण 4 तासाचा प्रवास करून शेवटी सुरत स्टेशनला पोहोचलो. सुरत स्टेशनला उतरल्यानंतर मी बाहेरून डायरेक्ट ऑटो केली आणि त्या काकांना सांगितलं मला ONGC प्लांटला जायचं आहे. ऑटोमध्ये बसल्यानंतर मी माझ्या बॅगेतून गॉगल काढला आणि गॉगल घालून एक छानसा सेल्फी काढू बोललो आणि मस्त कॅमेऱ्यामध्ये असं एक स्माईल देत मी परत एक स्टोरी अपलोड केली. हे असा 40 मिनिटाचा धडामधूड ऑटोचा प्रवास करत मी माझ्या प्लांटवर पोहोचलो. प्लांटवर पोहोचताच मी ऑटोवाल्याला पैसे दिले आणि नंतर गेट पास बनवायला लाईनीमध्ये लागलो. गेट पास बनवल्यानंतर मी प्लांटमध्ये एंट्री केली आणि त्यानंतर माझ्या कामाला स्टार्टिंग केली. काम संपून मला खूप भूक देखील लागली होती. मग मी कॅन्टीनला गेलो आणि 35 रुपयाची थाली खाल्ली आणि गेटच्या बाहेर येऊन नंतर मी डायरेक्ट बस पकडली. बसमध्ये बसलो आणि 20 रुपीजचं तिकीट काढलं. डायरेक्ट सुरत स्टेशन. बसची सिस्टम थोडीशी वेगळीच होती कारण की बस रस्त्याच्या मधून चालत होती आणि हिचं तिकीट पण स्कॅन केल्यानंतरच तुम्ही बसमध्ये चढू शकता. आणि हा बघा, हा कंडक्टर आहे. असा कसा कंडक्टर भेंडी असो, आपल्याला काय, आपण 20 मिनिटाचा प्रवास करून डायरेक्ट सुरत स्टेशनला पोहोचलो आणि तिथे मस्त पाणीपुरी खाली. त्याच्याकडे सर्व प्रकारचं पाणी होतं, म्हणजे लसूणचं पाणी, आल्याचं पाणी, असे 3-4 प्रकारचं पाणी होतं. मला थोडी बरी वाटली. पाणीपुरी खाल्ली. मला पाणीपुरी खूप तिखट लागली होती. त्यामुळे नंतर मी डायरेक्ट एक चॉकलेट शेक घेतला. चॉकलेट शेक खूप छान होता. बिक्रॅमी यांचा चॉकलेट शेक खूप छान आहे. तुम्ही कधी सुरत स्टेशनला उतरल्यानंतर एकदा तुम्ही ट्राय करा. यांच्याकडे डिफरंट टाईपचे खूप शेक आहेत. शेक पिल्यानंतर आपण सुरत स्टेशनच्या बाहेरून सुरत स्टेशनला टाटा केला. त्यानंतर ट्रेनचा टाइम टेबल पाहिला. आपली ट्रेन 6:20 प्लॅटफॉर्म क्रमांक 3ला लागणार होती. आपण सुरत स्टेशनमध्ये एंट्री केली. सुरत स्टेशनला एंट्री करताच एवढी गर्दी होती. ही बघा किती गर्दी, तुम्ही बघा. कोणती लागली आहे? पण इकडं पण लिहिलं आहे सुरत. आता चाललो आपण. सकाळी हालत एवढी बेकार होती. आता बघा कशी हालत होती. सकाळी कशी हालत होती, आता बघा. 6:15ची गाडी होती आणि ही गाडी 6:30 म्हणजे 6:30ला गाडी आली. एवढं दमल्यागत झालं होतं ना, असं वाटतं कधी गाडीमध्ये जाऊन बसतोय. फायनली मी गाडीमध्ये जाऊन बसलो. काय घेतलं? शेंगदाणे आणि काहीतरी घेतलं ह्याच्यामधून, मोनार्समधून आळूची वडी फ्राय आणि भाकरवडी. एवढं गरम झालेलं, हालत खराब. गाडीत बसल्यावर रिलॅक्स वाटते. AC गाडी पूर्ण आरामदायक, मस्त झोपतो आता थोड्या वेळ. अशा प्रकारे सुरतला टाटा करून आपली ट्रेन मुंबईच्या दिशेने रवाना. ट्रेनमध्ये AC खूप चिल्ड होता आणि बाहेर पण वातावरण खूप छान झालेलं होतं. असा प्रवास मला अजून एकदा करायचा आहे.
त्यानंतर मी डायरेक्ट वापी स्टेशनला पोहोचलो. भूक खूप लागली होती. असं वाटत होतं ही लोक जेवण कधी देतात. त्यानंतर थोड्या टायमाने काका जेवण घेऊन आले, हे बघा. आणि याच्यामध्ये काय काय, चला आपण आता चेक करूया काय काय याच्यात. राईस नंतर खाऊया आपण. याच्यात डाळ असं, याच्यात बघूया काय याच्यात काय बघा. पनीरची भाजी, डाळ. आणि याच्यात बघू काय चपात्या, चला जेवू आता आपण. भूक लागली जेवण करूया. जेवल्यानंतर खूप झोप यायला लागली. त्यानंतर थोड्या वेळात लगेच काका आले आणि त्यांनी लगेच आईस्क्रीम दिली. जेवल्यानंतर आईस्क्रीम देखील फ्री भेटते. वा. आईस्क्रीम खाता खाता बोरिवली स्टेशन आलं. बोरिवली स्टेशनला उतरून मी अंधेरी लोकल पकडली. अंधेरी लोकल पकडून डायरेक्ट अंधेरीवरून थेट मेट्रो पकडली आणि मेट्रोमध्ये बसलो. मेट्रोला बसून मी डायरेक्ट घाटकोपर स्टेशनला उतरलो. इकडे कधी आलं ना ऑटोला लाईनच असते. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. टाटा बाय बाय.